नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आत्ता जो एक 2 तासापूर्वी एपीपी माझाने व्हिडिओ टाकला. ही जी गाडी आहे MH23BG 2231, मित्रांनो ही आहे बीड पाशिंगची गाडी. ती आहे एका महिलेच्या नावावरती आहे. अनिता शिवलिंग मोराळे, ते बीडचेच आहेत. राजकीय पॉलिटिकल कोणाचे तरी कार्यकर्ते आहेत, आपण काही या ठिकाणी नाव घेणार नाही. त्याच्यातून आपले जे मेन गुन्ह्यातील सूत्रधार म्हणून संशयित आरोपी म्हणून ज्यांना धरलं गेलं आणि ज्यांनी सकाळी सरेंडर केलं, ही गाडी तुम्हाला दाखवतो. हीच न्यूज होती. आणि ही गाडी वाल्मिक कराडांची नसून ही आहे अनिता शिवलिंग मोराळे. आणि ह्या गाडीवर 2 चलन आहेत. नोव्हेंबर 24चं एक चलन आहे, डिसेंबरचं एक आहे, ऑक्टोबरचं आहे, पण त्याच्यावर चलनाची अमाऊंट ही 0 आहे. त्या 2231 गाडीतून स्कॉर्पिओ मधून सरेंडर झाल्यानंतर हात जोडताना माध्यमांसमोर, सीआयडी समोर आणि पोलिसांसमोर ही भूमिका घेतलेले हे वाल्मिक कराड, या गुन्ह्यातील मेन सूत्रधार. आणि ही जी गाडी आहे ही गाडी फक्त पुण्याच्या आसपासच फिरते मित्रांनो. आपले मिकी गाई यांनी सुद्धा या गाडीला शिवाजीनगरचं तिथे पाहिलं, परंतु कुणी या गाडीबद्दल काही सांगत नाही. परंतु आरटीओ रजिस्टर मधून त्याचे नंबर निघाले, त्याचं नाव निघालं, सगळ्या गोष्टी निघाल्या. आता आपण वळूया मेन मुद्द्याकडे मित्रांनो. आता मित्रांनो, एवढा मोठा संशयित आरोपी ज्या गाडीतून आला त्या गाडीला थांबवलं तर नाहीच, परंतु इथे तुम्ही बघा, आज ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ज्यांना ज्यांना पकडले गेलं त्यांच्या गाड्या पण ताब्यात घेतल्या जाणार, त्यांनाही ताब्यात घेतलं जाणार. हेल्मेट नसेल तरी सुद्धा गाड्या ताब्यात घेतल्या जात होत्या. थोडासा किरकोळ ऍक्सिडेंट झाला तरी गाडी पोलीस चौकीला 15-15 दिवस लावून घेतात या ठिकाणी पोलीस चौकीला. परंतु आज ही गाडी सीआयडीच्या 9 टीमा, एवढं पोलीस खातं, त्यांच्या समोरून ही गाडी खुशाल त्यांनी सोडून दिली. त्या गाडीची कुठलीही चौकशी नाही, कुठलंही काही नाही. इथे एका बरोबर जर 2 व्यक्तींनी भांडणं केली तर दुसऱ्याला सुद्धा बसून घेतलं जातं की तू त्याचा सहकारी आहे का, कोण आहे का, काय आहे का. परंतु इथं कसले, त्या गाडीमध्ये 2 नगरसेवक आले होते, त्यांचे खंदे समर्थक आले होते, ते बरीच लोकही त्या ठिकाणी आली होती. असं म्हटलं जातंय की ती लोक रात्रीच आसपासच्या लॉजवरती किंवा इकडे तिकडे आली होती, थांबली होती. ज्यावेळेस वाल्मिक कराडची एंट्री होणार होती आतमध्ये, डायरेक्ट एंट्री झाली. कुठल्याही पाठीमागच्या आजपर्यंतच्या अशा कुठल्याही गुन्ह्यामध्ये हा तर खूप भयानक गुन्हा आहे मित्रांनो. कारण याच्यामध्ये ज्यावेळेस संतोष भैया देशमुख यांच्या आईचा रडण्याचा टाव बघितला मित्रांनो, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. त्याला जेवण बनवून ठेवलेलं होतं मित्रांनो. आणि 5 कॉल केले, शेवटचे कॉल काय उचलत नाही म्हणून लहान भावाला बघायला सांगितलं. त्यानंतर त्यांच्या खुनाची बातमी समोर आली, त्यांच्या पत्नीचा टाहा पाहिला मित्रांनो. या ठिकाणी बघून खूप वाईट वाटलं. ही काय कुठली खानदानी दुश्मनी नव्हती, परंतु हे का केलं, या नराधमांनी ज्यांनी ज्यांनी कुणी केले, ज्यांनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्यात, ज्यांनी हे सगळे गैरकृत्य केलेत, हे अमानवी आहेत आणि यांना शिक्षा तर खूप मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, मग तो ते कुणी असो, कायद्यासमोर कुणीही असो मित्रांनो. तर अशा पद्धतीच्या गुन्हेगारी संशयित आरोपी म्हणून धरल्यानंतर सुद्धा त्यांची गाडी सोडून दिली जाते आणि हा आरोपी थेट डायरेक्ट स्वतःच्या गाडीने सीआयडी ऑफिसमध्ये येतो. कुठलाही इथून पुढचा कुठलाही मागचा गुन्हेगार असा स्वतःची गाडी घेऊन पोलीस चौकीमध्ये हजर झालेला नाहीये. म्हणजे ही बाजू किती कमकुवत आहे आपली शासनाची. या ठिकाणी काय, या ठिकाणी संविधानाचं सुद्धा कशा पद्धतीने काम चाललेलं आहे. या ठिकाणी फक्त मित्रांनो हा दबाव आहे, या सुरक्षा यंत्रणेवरती हा दबाव आणि या दबावाखाली हे चाललेलं कार्य आहे. कृपया माझी माध्यमांना विनंती आहे, विषय तर तुम्ही लावून धराच, पण या ठिकाणी ज्यांच्याकडे हा तपास आहे त्यांनी सुद्धा खूप इमानदारीने त्याच्यामध्ये जे जे कोण कोण सापडतील त्यांना उजेडात आणा. कारण हा खूप अमानवी अत्याचार झालेला आहे. असा एखादा टोकाचा गुन्हेगार सुद्धा अशा पद्धतीने हे कार्य करत नाही मित्रांनो. निगूर्ण अशी हत्या करण्यात आलेली संतोष भैया देशमुख यांची, आणि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही पूर्ण या महाराष्ट्रामध्ये. आज युट्यूब जर उघडलं तर पूर्ण नाव वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड. आता
या व्यक्तीला केजला घेऊन जाण्यात आलेलं आहे. थोड्या वेळानंतर ते पोहोचल्यानंतर तिथून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल. त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिकल केलं जाईल व त्याच्यानंतर पुन्हा रात्री सीआयडीने मागणी केलेली आहे की रात्रीच आम्हाला यांची पोलीस कोठडी पाहिजे. या ठिकाणी जज सुद्धा रात्री उशिरापर्यंत होईना काम करणार आहेत आणि त्यांनी सुद्धा सगळ्या व्यवस्थित पद्धतीने सीआयडीने काम पार पाडावं अशी त्यांना सुद्धा विनंती आहे मित्रांनो. कारण खऱ्या अर्थाने हा न्याय संपूर्ण महाराष्ट्र मागत आहे. कुणी एकटा दुकटा माणूस नाही. संपूर्ण महाराष्ट्राला या न्यायाची अपेक्षा आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर 100% सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. आणि अशा गुन्हेगारांना या ठिकाणी कुठली दाद न देता स्वतःहून पुढे या आणि पोलीस ठाण्यात जाऊन तुम्ही पाहिजे तर कंप्लेंटही करू शकता यांच्याबद्दल. चला, धन्यवाद.